आज आपल्या डेली ॲक्टिव्हिटीचा पहिला दिवस. उठायला थोडं उशीर झालं, पण अंथरूण आवरून नंतर थोडं रोपांना पाणी घातलं. 2 दिवस पाऊस पडला म्हणून वातावरण थोडंसं हिरवगार झालंय. ते पाहून थोडं मनाला आनंद झाला. ऑफिसला जायचं होतं म्हणून कपड्यांना इस्त्री केली. फ्रेश झाल्यानंतर नाश्ता करून मी रेडी झालो. हा माझा आजचा लुक होता. ऑफिसला जाताना या रस्त्याने मी रोज ट्रॅव्हल करतो. ऑफिसमधून पोलादपूरला व्हिजिट करायची होती म्हणून ही सनग्लासेस आणि मास्क वेअर केला होता. दुपारच्या जेवणात आज मसूरची भाजी आणि चपाती होती. तसं डब्यात कोणतीही भाजी येते. घरी असताना मिजाज असतात, पण डब्यात येणाऱ्या भाजीला सगळं काही माफ असतं. ऑफिस नंतर थोडा विसावा घेत चहाचा आस्वाद घेतला आणि पुन्हा घरी निघालो. दिवसभराच्या मानसिक थकव्याला दूर करण्यासाठी हा थोड्या वेळाचा निसर्गाचा सानिध्य पुरेसा वाटतो. तिकडून मी व्हिजिट केली शिंदे मोटर्स अँड सर्व्हिसेसला. यांच्याविषयी सांगायचं झालं तर यांची स्टोरी एका मोटिवेशनपेक्षा कमी नाही आहे. हे व्यवसाय उभं करताना तुम्ही काय फील केलात? स्वतः चालू करायला पहिल्यांदा खूप भीती वाटली की कोणी एवढा सपोर्ट करेल की नाही. नंतर मग जसं कॉन्फिडन्स लेवल वाढली तसे अजून कॉन्फिडन्स लेवल वाढली. कोणत्या गोष्टी शिकलात मग त्याच्यात? पहिल्यांदा नुकसान 6 महिन्याचं म्हणजे सॅलरी 6 महिन्याची सॅलरी स्टाफला दिली. त्याच्यानंतर बेनिफिटमध्ये आलो. नवीन उद्योजकांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता? नवीन उद्योगांना सल्ला देऊ शकतो यासाठी बिझनेस टाकल्या आपण एखादा बिझनेसमध्ये पाऊल ठेवतोय. बिझनेस टाकल्या डायरेक्ट तुम्हाला सक्सेस मिळत नाही. किमान सारखं 6 महिने तरी वाट बघावे लागते. किमान 6 महिन्यानंतर तुम्हाला सक्सेसकडे तुम्ही जाऊ शकता. पण 6 महिने अपयश पचवायची तुम्ही धैर्य ठेवा. आपल्याकडे आता सध्या कोणत्या गाड्या रिपेअर होतात? आपल्याकडे सध्या गाड्या रिपेअर होतात. हुंडाई, ऑल, मारुती, टाटा, महिंद्रा, टोयोटा. आणि पार्ट्स कसे अवेलेबल होतात? पार्ट्स इझिली अवेलेबल विदिन 2 days. आपलं सगळं काही पणाला लावून एका छोट्याशा व्यवसायाची सुरुवात केली. पण सुरुवातीचा काळ खूप अवघड होता. मार्केटमध्ये खूप जणांची नावं आहेत, पण आपली ओळख आपल्या कामाने झाली पाहिजे हे त्यांचं एकच वाक्य असतं. आणि आज त्यांच्या कामामुळेच त्यांचं नाव झालं आहे. इथलं ठिकाण सांगायचं झालं तर PG सिटीच्या जवळ आणि बर्गर विंग्स कॅफेच्या बाजूला आहे. संपर्कासाठी तुम्ही या नंबरला कॉल करू शकता. मम्मीने सर्दीची गोळी आणायला सांगितलेली म्हणून मेडिकलला गेलो होतो. तिकडून आपली भेट झाली निखिल दादा गुरव यांना. भाऊ भेटेल तेव्हा मोटिवेशन देत असतो. काल मी त्याला फोन केला ना, ते झालं पास. कोण आहे? भावाच्या कपड्यांवरून याला कमी समजू नका. महाड बिरवाडीमध्ये हा छोटासा सोशल वर्कर आहे. नंतर घरी जाताना हा व्ह्यू होता म्हणून तुम्हाला दाखवला. हे आपलं गाव आहे. पाऊस पडल्यामुळे घरी जाऊन लाईट नव्हती म्हणून आपला ब्लॉग तिथेच संपला.